नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे. आज आपण अरेंज मॅरेज ही सुंदर अशी कथा बघणार आहोत. आज सगळीकडे खूप आनंदी वातावरण होतं. सनई चौघडे वाजत होते. एका मुलग्याचं लग्न चालू होतं. कॉलेजमधले भरपूर मित्रमैत्रिणी आले होते. त्यातलीच एक जण म्हणाली की या दोघांचं लव्ह मॅरेज होते काय. तेव्हा त्या मुलग्याचा मित्र म्हणाला, हा आणि लव्ह मॅरेज कधीच नाही. कॉलेजमध्ये तर कितीतरी मुली त्याच्यावर फिदा होत्या, पण त्याला फक्त नोकरी मिळवायची ओढ होती. तो आपलं सगळं प्रेम आपल्या बायकोला देणार आहे. त्याने खूप स्वप्न पाहिले आहेत आपल्या बायकोसाठी. तिला जगातली सगळी सुख द्यायची आहेत त्याला. तेव्हा दुसरा मित्र बोलतो की त्याने अजून आपल्या होणाऱ्या बायकोचा फोटोसुद्धा पाहिलेला नाही. पहिल्याच रात्री त्याचे मित्र मैत्रिणी त्यांना खूप त्रास देतात. दोघांचा संसार खूप चांगला सुरू होतो. तो तिला आपल्याबरोबर जिथं काम करत होता तिथं घेऊन जातो. नोकरी सोडतो आणि बिझनेस चालू करतो. त्याचा बिझनेस खूप चांगला चालतो. त्याच्याकडे खूप पैसे येतात. मार्केटमध्ये त्याचं खूप चांगलं नाव होतं. पण ती खूप कमी बोलायची, नेहमी उदास राहायची, काही खरेदीसुद्धा करायची नाही. तो खूप प्रयत्न करतो तिला आनंदी ठेवण्याचा. तिला शॉपिंगला जा, तुला जे आवडतं तू त्या गोष्टी कर, बाहेर फिरायला जा म्हणून तो तिला नेहमी सांगायचा. पण तिच्यावर काहीच फरक पडत नाही. एक दिवस अचानक तिने ATM मधून 50,000 रुपये काढले. त्याला खूप आनंद होतो. शेवटी आज ती काहीतरी खरेदी करणार. तेवढ्यात त्याच्या सेक्रेटरीने एक लिफाफा आणून त्याच्याकडे दिला. तो सेक्रेटरीला विचारतो की लिफाफा कोणी आणून दिला. तेव्हा सेक्रेटरी त्याला बोलतो की माहिती नाही कोणी दिला. तो ठीक आहे बोलतो आणि लिफाफा ओपन करून बघतो. त्यामध्ये काही फोटो असतात. ते फोटो बघून तो सुन्न होतो. त्याला काहीच सुचत नाही. तो ऑफिसमधून लवकर घरी निघून जातो. घरात ती नव्हती. ती संध्याकाळी घरी येते. तेव्हा त्याला बघून ती विचारते, तुम्ही आज लवकर कसे काय घरी आलात. तो बोलतो, हा आज लवकर घरी आलो. तू कुठे गेली होतीस. तेव्हा ती बोलते की तुम्ही तर नेहमी बोलत होता की शॉपिंगला जा, काहीतरी खरेदी कर, म्हणून आज गेली होते. एवढं बोलून ती आपल्या रूमकडे जात होती. तेव्हा तो तिला थांबवतो. 1 मिनिट थांब. तुला आठवते लग्नाच्या पहिल्याच रात्री मी तुला काहीतरी विचारलं होतं. तेव्हा तू नकारात्मक मान हलवली होतीस. ती बोलते, हो माहिती आहे मला. तेव्हा तो फोटो तिला दाखवतो आणि बोलतो की मग हे का आहे. या फोटोमध्ये तुझ्यासोबत कोण आहे. तेव्हा तो चाकू घेतो आणि तिला बोलतो की कोण आहे लवकर सांग. ती बोलते, मला माहिती नाही कोण आहे. तुमच्या हातातून खूप रक्त येते. तो बोलतो, मला माहिती आहे. माझ्याजवळ येऊ नकोस. मला सांग हा मुलगा कोण आहे. तेव्हा ती सांगते की हा माझ्या कॉलेजमध्ये शिकत होता. तो जवळच ठेवलेले शोपीस घेतो आणि जोराचा खाली आपटतो. त्याचं असं पहिल्यांदाच ती रूप बघते आणि खूप घाबरते. तो ते तुटलेले शोपीस घेऊन तिच्याजवळ जातो आणि तिला बोलतो की तुला माहिती आहे हे शोपीस 25,000चं आहे. याचे 25,000 रुपये कमवण्यासाठी लोक दिवस रात्र मेहनत करतात, पण एका सेकंदात फोडून टाकतात. या शोपीस सारखंच तू आज माझ्या आयुष्याची वाट लावली आहेस. माझा विश्वासघात तू आज केली आहेस. तुला याची शिक्षा नक्की मिळेल. मला सांग तुझं त्याच्यासोबत अफेअर होतं की नाही. तो बोलतो की हो किंवा नाही यामध्येच उत्तर दे. ती हो बोलते.
तो बोलतो की आता त्यालाच भेटून आली आहेस ना. त्याला काय करावे हे कळतच नाही. त्याला असं वाटतं की आपण स्वतः तरी मरून जावं, नाहीतर दोघांनी सुद्धा मरावं. तो स्वतःला आपल्या रूममध्ये कोंडून घेतो. ती बाहेर रडत बसलेली होती. ती त्याच्या रूममध्ये चिठ्ठी सरकवते आणि तिथून निघून जाते. तो ती चिठ्ठी उचलतो आणि त्यामध्ये लिहिलेलं होतं की माझं त्या मुलग्यासोबत लग्ना अगोदर अफेअर होतं, पण आता आमच्या दोघांमध्ये तसं काही सुद्धा नाही. जेव्हा आपल्या दोघांचे लग्न ठरलं ना, तेव्हापासून मी त्याच्यासोबत सगळे संबंध तोडले होते. पण आज मार्केटमध्ये गेल्यानंतर अचानक तो मला दिसला. मी तुमचा वाढदिवस जवळ आला आहे म्हणून तुमच्यासाठी गिफ्ट आणायला गेले होते. तेव्हा त्याने तुम्हाला गिफ्ट खरेदी करण्यासाठी माझी मदत केली, बाकी काही सुद्धा नाही. आम्ही फक्त आता एक चांगले मित्र आहोत. आमच्या दोघांमध्ये तसं काही सुद्धा नाही. पण तुम्हाला वाटतं ना माझं त्याच्यासोबत अफेअर आहे, तर ठीक आहे. तुम्ही मला शिक्षा देणार होता ना, मी स्वतःच माझी मला शिक्षा करून घेते. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं. ते वाचून त्याचे डोळे भरून येतात आणि तो दरवाजा ओपन करून तिच्या पाठोपाठ जातो. ती रस्त्याने एकटीच चालत जात होती. तिचं आजूबाजूला अजिबात लक्ष नव्हतं. समोरून भरधाव ट्रक येत होता. त्या ट्रकमध्ये ती सापडणार तेवढ्यात तो पळत पळत जातो आणि तिला साईडला ओढतो. तिला घट्ट मिठी मारतो आणि बोलतो की मला माफ कर, माझं चुकलं. मी असा अविश्वास तुझ्यावर दाखवायला नको होता. ती त्याला मोठ्या मनाने माफ करते आणि त्यांच्या संसाराला नव्याने सुरुवात होते. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं, हेच खरं. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.